उन्हाळ्यामध्ये छान अशा कैऱ्या येतात। या कैऱ्यांपासून प्रत्येक घरांमध्ये कैरीचे विविध प्रकार झाले नाही असं कधी होतच नाही। तर आज आपण उन्हाळा विशेष भागामध्ये कैरीपासून गुळांबा कसा करायचा तो बघूया। हा गुळांबा वर्षभर छान आरामात टिकतो। नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। तर आज आपण गुळांबा बनवतोय। हा गुळांबा तुम्ही चपातीबरोबर खायला मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर मी गुळांबा बनवण्यासाठी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। गुळांब्यासाठी कैऱ्या निवडताना नेहमी त्या ताज्या निवडाव्यात। बोटाने प्रेस करून बघितलं की कैरी कडक लागायला हवी अशी कैरी आपल्याला निवडून घ्यायची आहे, कारण गुळांबा आपण वर्षभरासाठी बनवतोय आणि वर्षभर व्यवस्थित टिकण्यासाठी योग्य कैरी निवडणे फार महत्त्वाचे आहे। तसेच गुळांबा बनवण्यासाठी नेहमी तोतापुरी कैरीचा वापर करावा। ही कैरी बाजारात सहजरित्या मिळते। गुळांबा बनवण्याच्या अर्धा तास अगोदर मी या कैऱ्या पाण्यात भिजत घातल्या होत्या। आता एका कॉटनच्या कापडाने सगळ्या कैऱ्या आपण स्वच्छ पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत। यावर जराही पाण्याचा अंश नको राहायला। तर सगळ्या कैऱ्या मी इथे पुसून घेते। कैऱ्या पुसून झाल्यानंतर याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे। तर अगोदर देठाकडला भाग सुरीने कापून घेते आणि सोलणीच्या मदतीने कैरीची सालं काढून घ्यायची आहेत। कैरीची अगदी पातळ साल काढून घ्यायची। तर सगळ्या कैऱ्यांची सालं मी इथे काढून घेतलेली आहे। तर गुळांबा बनवण्यासाठी कैरी आपण इथे किसून घेणार आहोत। कैरी अशी उभी पकडायची आणि ती किसून घ्यायची। छान असा लांबसडक किस आपल्याला मिळतो। कैरीचा किस तुम्ही मीडियम किंवा जाड आपल्या आवडीनुसार ठेवू शकता। तर बघा, छान असा लांबसडक किस मी इथे किसून घेते आहे। बघा, मस्त इथे लच्छेदार किस पडून तयार होत आहे। तर सगळ्या कैऱ्या मी इथे किसून घेतलेल्या आहे। गुळांबा बनवण्यासाठी कैरीचा किस इथे तयार आहे। आता गुळांबा बनवायला तर गॅसवरती एक स्टीलची कढई घेतलेली आहे। तर किसून घेतलेल्या सगळ्या कैरीचा किस आपण या कढईमध्ये टाकूया। तुम्ही थोड्या तुपामध्ये हा किस परतवून घेतला तरीही चालेल, पण मी इथे तूप वापरणार नाही। तर मीडियम फ्लेमवर हा किस आपण शिजवून घ्यायचा आहे। आंब्याचा किस शिजवून घेताना गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर तो करपू शकतो आणि मग गुळ आंब्याची चव बिघडते। त्यामुळे अर्ध्या मिनिटाने तळापासून फिरवून घेत आंब्याचा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हलकासा रंग बदलेपर्यंत किस आपण शिजवून घेतलेला आहे। बघा, याचा असा गोळा देखील तयार होत आहे। यातील सगळं पाणी निघून गेलं आणि किस सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। तर आपण गुळांबा बनवतोय, तर त्यासाठी 1.5 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे। गूळ घेताना तो पिवळ्या रंगाचा वापरावा, म्हणजे गुळांब्याला रंग सुद्धा छान येतो आणि दिसायला देखील गुळांबा खूप छान दिसतो। गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता। वाटीच्या प्रमाणात सांगायचं झाल्यास आंब्याचे किस आपण एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आणि त्याच्याच समप्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे। संपूर्ण गूळ आपण वितळून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सतत फिरवून घेत गुळांबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। संपूर्ण गूळ आपला इथे वितळला गेलेला आहे। आता यामध्ये 2 लवंगा आणि 1 दालचिनीचा छोटा तुकडा घालायचा आहे। यामुळे गुळ आंब्याला खूप छान चव येते। तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल। यामध्ये आता अगदी चिमूटभर मीठ टाकूया। कुठलाही गोड पदार्थ असो त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं। यामुळे त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते आणि टेस्ट सुद्धा बॅलन्स राहते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवरच हा गुळांबा आपण शिजवून घ्यायचा आहे।
गूळ आंबा आपला व्यवस्थित शिजला की नाही हे कसं ओळखायचं? तर अगदी थोडंसं मिश्रण हातावर घेऊन थोडं ते थंड करून घ्यायचं, नाहीतर चटका बसू शकतो. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा एक तार तयार होतोय की नाही हे बघायचं आहे. तर इथे एक तार तयार होत आहे. गूळ आंबा व्यवस्थित इथे शिजून तयार आहे. अशाच पद्धतीचा सैलसर आपल्याला गूळ आंबा तयार करून घ्यायचा आहे, कारण थंड झाल्यानंतर ते आणखीन घट्ट होतं, त्यामुळे सुरुवातीलाच ते थोडं सैलसर ठेवायचं. गूळ आंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि वर्षभर या गूळ आंब्याचा आस्वाद घ्यायचा आहे. हा गूळ आंबा तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. चपातीवर लावून त्याचा रोल करून जॅम म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी? या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने गूळ आंबा एकदा नक्कीच करून बघा. तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.